आज आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य पाहूयात। पहिलं वैशिष्ट्य आहे जगातील सर्वात व्यापक, विस्तृत आणि लिखित राज्यघटना। जगातील आतापर्यंतच्या सर्व राज्यघटनांमध्ये भारताची राज्यघटना सर्वात मोठी आहे। भारताची राज्यघटना 22 भागात विभागलेली आहे। मूळ घटनेची 395 कलमे व 8 परिशिष्टे आहेत। इतर देशांच्या राज्यघटनेमध्ये पुढील प्रमाणे कलमे आहेत: अमेरिका 7, कॅनडा 147, ऑस्ट्रेलिया 128, चीन 106। इतर देशांच्या तुलनेने भारतीय राज्यघटना अतिशय व्यापक आहे। भारताची राज्यघटना व्यापक असल्यामुळे या घटनेला हत्तीच्या आकाराची घटना म्हणतात। यामध्ये सविस्तर प्रशासकीय तरतुदी, इतर देशातील राज्यघटनांच्या अनुभवाचा उपयोग, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांच्या समस्यांचे निराकरण, जम्मू काश्मीर, नागालँड, आसाम, सिक्कीम या राज्यांसाठी विशेष तरतुदी, संघ राज्य व घटक राज्यांसंबंधी सविस्तर तरतुदी, सविस्तर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वांची तरतूद, निवडणुका, अल्पसंख्याकांचा प्रश्न, आणीबाणी विषयक तरतुदी इत्यादी विषयक सविस्तर तरतुदींमुळे भारताची राज्यघटना विस्तृत झाली आहे। भारतीय लोकांची राजकीय स्थिती लक्षात घेऊन घटना निर्मात्यांनी प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। भारताची राज्यघटना लिखित आहे। भारतीय घटना समितीने अभ्यास करून घटना तयार केली आहे। 9 डिसेंबर 1946 या दिवशी राज्यघटनेच्या निर्मितीच्या चर्चेस सुरुवात केली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना मंजूर करण्यात आली। भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली। घटना समितीचे कामकाज 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस चालले। भारतीय राज्यघटना निर्मित आणि लिखित आहे। इंग्लंड देशाच्या घटनेप्रमाणे काळाच्या ओघात प्रथा परंपरातून निर्माण झाली नाही। भारतीय राज्यघटनेचे दुसरे वैशिष्ट्य आहे घटनेची विविध उगमस्थाने। भारतीय राज्यघटना निर्माण करताना घटनाकारांनी इतर देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला। ज्या तरतुदी भारताच्या दृष्टीने त्यांना योग्य वाटल्या त्या तरतुदी भारतीय परिस्थिती आणि गरजांशी जुळवून स्वीकारल्या। उदाहरणार्थ, अमेरिकेपासून संघराज्य कल्पना, उद्देशपत्रिकेची कल्पना, इंग्लंड पासून संसदीय पद्धत, आयर्लंड पासून मार्गदर्शक तत्वे इत्यादी स्वीकारण्यात आले। याशिवाय भारतीय घटनेवर गांधी तत्वज्ञानाचा प्रभाव, समाजवादी विचारांचा प्रभावही दिसून येतो। तिसरे वैशिष्ट्य आहे परिदृढ आणि परिवर्तनीय राज्यघटनेचा मेळ। ज्या घटनेमध्ये साध्या कायद्याप्रमाणे परिवर्तन होऊ शकते ती परिवर्तनीय घटना होय। उदाहरणार्थ, इंग्लंड। ज्या घटनेत घटना दुरुस्तीसाठी कठीण प्रक्रिया अवलंब करण्यात येते आणि घटनेत सहजासहजी परिवर्तन होऊ शकत नाही त्या घटनेला परिदृढ राज्यघटना म्हणतात। उदाहरणार्थ, अमेरिका। भारताची राज्यघटना बहुअंशी परिवर्तनीय व अल्पअंशी परिदृढ आहे। भारतीय राज्यघटनेच्या 368व्या कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेचा समावेश राज्यघटनेत आहे। त्या प्रक्रियेप्रमाणे घटक राज्याचे नाव, सीमा बदलणे, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविणे इत्यादींसाठी घटना दुरुस्तीची पद्धती अतिशय सोपी आहे। तर राष्ट्रपतींची निवडणूक, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र, केंद्र व घटक राज्यांची अधिकार विभागणी इत्यादी बाबतीत कठीण व परिदृढ पद्धतीची तरतूद आहे। म्हणजेच भारतीय राज्यघटनेत परिदृढ आणि परिवर्तनीय दोन्हींचा मेळ दिसून येतो। चौथे वैशिष्ट्य आहे घटनेचे वर्चस्व आणि संसदेचे सार्वभौमत्व यांचा मेळ। भारताची राज्यघटना लिखित आणि सर्वोच्च आहे। घटनेचे वर्चस्व आणि सर्वोच्चता सर्व भारतीय लोकांवर, संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर आहे। घटनेचा भंग कुणीही करू शकत नाही। घटनेची स्थिरता देशाच्या व समाजाच्या प्रगतीच्या आड येऊ नये म्हणून संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे बदलत्या परिस्थितीप्रमाणे राज्यघटनेत दुरुस्ती करणे संसदेला शक्य झाले आहे। घटना दुरुस्तीच्या हक्कामुळे संसदेचे सार्वभौमत्व प्रस्थापित होते। पाचवे वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्कांची तरतूद। भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 31 मध्ये मूलभूत हक्कांची यादी आणि मूलभूत हक्कांच्या रक्षणाची तरतूद केलेली आहे। भारतीय नागरिकांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य या हक्कांच्या रूपाने मिळाले आहे।
समतेचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक व शिक्षणाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, नागरिकांना व्यक्तिमत्व विकासासाठी संधी मिळावी म्हणून देण्यात आले आहेत. याशिवाय या हक्कांवर अतिक्रमण झाल्यास घटनात्मक उपाययोजना या हक्कांद्वारे न्यायालयाकडून दाद मागण्याचा हक्कही देण्यात आला आहे. राज्यघटनेत मूलभूत हक्कांची सविस्तर यादी हे भारतीय राज्यघटनेचे विशेष वैशिष्ट्य आहे. 6वे वैशिष्ट्य, मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा संसदेला हक्क. राष्ट्राची एकात्मता, ऐक्य राखण्याच्या दृष्टीने, सामाजिक सुरक्षा, न्याय, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा हक्क संसदेला घटनेप्रमाणे देण्यात आला आहे. 7वे वैशिष्ट्य, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि संसदीय सार्वभौमत्व यांची तडजोड. भारतीय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. न्यायालय या अधिकाराप्रमाणे कायदे मंडळाने केलेले कायदे व कार्यकारी मंडळाची कृती घटनेप्रमाणे नसेल तर रद्द ठरवू शकते. घटनेप्रमाणे संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार देण्यात आला आहे. संसद या अधिकाराप्रमाणे घटना दुरुस्ती करून न्यायालयीन अधिकारांमध्ये योग्य बदल करू शकते. अशा प्रकारे एका बाजूला न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे न्यायालयाचे वर्चस्व व दुसऱ्या बाजूस घटना दुरुस्ती अधिकाराप्रमाणे संसदेचे सार्वभौमत्व यांचा समतोल आपल्या घटनेने साधला आहे. 8वे वैशिष्ट्य, घटनेद्वारा सामाजिक समतेची हमी. भारतीय घटनेने राजकीय आणि कायदेशीर समताच नाही तर सामाजिक समतेची हमीही दिली आहे. उदाहरणार्थ, अस्पृश्यता निवारण, सार्वजनिक स्थळी जात, धर्म, लिंग, वंश इत्यादी आधारावर भेदभाव पाळण्यात येणार नाही इत्यादी तरतुदी करून घटनेने सामाजिक समतेची हमी दिली आहे. मानव निर्मित भेदभाव नष्ट करणे आणि समता स्थापन करणे हे उद्दिष्ट त्यामागे आहे. मूलभूत कर्तव्ये. 1976 साली भारतीय घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला आहे. घटनेने मूलभूत हक्कांची हमी दिली, त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांचेही बंधन नागरिकांवर आवश्यक केले आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रध्वजाचा आदर करणे, आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे व एकात्मतेचे रक्षण करणे, राष्ट्रसेवेसाठी तयार असणे, पर्यावरणाचे संतुलन ठेवणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे इत्यादी कर्तव्यांचा समावेश घटनेच्या 4थ्या भागात कलम 51 मध्ये आहे. 10वे वैशिष्ट्य आहे मार्गदर्शक तत्वे. राज्यकर्त्यांनी राज्य कसे चालवावे, शासन करताना कोणती ध्येय धोरणे समोर ठेवावीत यासंबंधी मार्गदर्शन करणारी तत्वे भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये 36 ते 51 कलमांमध्ये आहेत. कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी शासनाने कोणते कार्य करावे याबद्दलच्या सूचना या तत्वांमध्ये दिलेल्या आहेत. 11वे वैशिष्ट्य, धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्य हे भारतीय राज्यघटनेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. भारत अनेक धर्मीय देश आहे. सर्व धर्माच्या लोकांना संरक्षण मिळावे, त्याचबरोबर देशाचे ऐक्य कायम राहावे या दृष्टीने भारतात धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वीकारली आहे. पाकिस्तानने इस्लाम धर्म राज्याचा धर्म म्हणून घोषित केला आहे. भारताने राज्याचा असा कोणताही धर्म घोषित केला नाही. सर्व धर्मांना समान वागणूक आणि संरक्षण भारतात आहे. शासनाचा धार्मिक व्यवहारात हस्तक्षेप नाही. सर्व नागरिकांना आपापल्या धर्मानुसार पूजा अर्चा, श्रद्धा बाळगण्याचा अधिकार आहे. 12वे वैशिष्ट्य, प्रौढ मतदान पद्धती. भारतीय राज्याचा विस्तारित भूप्रदेश, भारताची वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, अशिक्षितता इत्यादी अडचणी असून सुद्धा भारतीय घटनाकारांनी भारतात प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. भारतात निरक्षरता असूनही प्रौढ मतदान पद्धती स्वीकारणे हा घटनाकारांचा अतिशय धीट निर्णय होता. त्यामागे त्यांचा हेतू होता की जास्तीत जास्त लोकांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी आणि खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही प्रस्थापित व्हावी. प्रौढ मताधिकार म्हणजे जात, धर्म, लिंग, शिक्षण, मालमत्ता यापैकी कोणतीही अट न ठेवता प्रत्येक 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त होणे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी त्यामुळे प्राप्त झाली. 13वे वैशिष्ट्य, संसदीय शासन पद्धती.
संसदीय शासन पद्धती म्हणजे कार्यकारी मंडळ अर्थात मंत्रिमंडळ आणि कायदे मंडळ अर्थात संसद यांचा घनिष्ठ संबंध असलेली शासन पद्धती होय. भारतीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधान व मंत्री लोकसभेचे सभासद असतात. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर बहुमत प्राप्त पक्ष सत्तेवर येतो. संसद विविध मार्गांच्या द्वारे कार्यकारी मंडळांवर नियंत्रण ठेवते. संसदेला जबाबदार राहून कार्य करणे मंत्रिमंडळाची जबाबदारी असते. भारताच्या या संसदीय पद्धतीचा गणराज्य पद्धतीशी मेळ घालण्यात आला आहे. गणराज्य म्हणजे देशाचा सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती निर्वाचित असतो. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती आहे परंतु राजेशाही आहे. भारताच्या संसदीय पद्धतीत राज्यप्रमुख लोक निर्वाचित आहे. 14वे वैशिष्ट्य केंद्राकर्षी प्रवृत्तीचे संघराज्य. अमेरिकेत संघराज्य पद्धतीचे राज्य आहे. इंग्लंडमध्ये एक केंद्र पद्धतीचे राज्य आहे परंतु भारतात केंद्राकर्षी प्रवृत्तीचे संघराज्य आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन अशी दुहेरी व्यवस्था भारतात आहे आणि त्यांच्यात अधिकार विभागणी आहे. त्याशिवाय घटनेची सर्वोच्चता स्वीकारण्यात आली आहे. या वैशिष्ट्यांवरून भारतीय राज्याची चौकट संघराज्याची आहे हे स्पष्ट होते. परंतु भारताचे संघराज्य केंद्रात्मक प्रवृत्तीचे राज्य आहे. केंद्र व राज्य यांच्यातील अधिकार विभागणी केंद्राकडे झुकणारी आहे. एकच राज्यघटना, एकच नागरिकत्व, एकेरी न्याय व्यवस्था, राष्ट्रपतींचा आणीबाणीचा अधिकार, राज्यपाल विषयक तरतूद यावरून केंद्र सरकार शक्तिशाली आहे असे दिसून येते. भारतात अशा प्रकारच्या केंद्राकर्षी संघराज्याची निर्मिती केली आहे कारण भारत हा बहुभाषिक, बहुधर्मीय, अनेक विविधता असलेला देश आहे आणि अशा देशात विघटनवादी शक्तींना तोंड देण्यासाठी केंद्राला जास्त अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय भारतात संघराज्य निर्माण करण्यापूर्वी भारत एक केंद्री राज्य होते आणि भारतीय संघराज्य विकेंद्रात्मक प्रवृत्तीतून निर्माण झाले आहे. त्या दृष्टीने भारतात अर्धसंघराज्य किंवा केंद्राकर्षी प्रवृत्तीचे संघराज्य स्थापन केले आहे. जगातील इतर संघराज्यापेक्षा हे वेगळ्या स्वरूपाचे संघराज्य आहे. 15वे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र व एकेरी न्यायालय. भारतात एकेरी आणि स्वतंत्र न्यायमंडळाची स्थापना केली आहे. भारतीय न्यायमंडळ कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाच्या वर्चस्वापासून व हस्तक्षेपापासून पूर्णपणे मुक्त आणि स्वतंत्र आहे. त्यासाठी राज्यघटनेत काही खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारचे दडपण, भीती व दडपणांपासून मुक्त राहून न्यायाधीशांना कार्य करता यावे म्हणून स्वतंत्र न्याय व्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे. भारतात एकेरी न्याय व्यवस्था आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय अंतिम न्यायालय आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालय याप्रमाणे एकेरी एकाखाली एक याप्रमाणे न्यायालयीन साखळी आहे. सर्वोच्च न्यायालय अंतिम न्यायालय म्हणून कार्य करते. 16वे वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. भारतात अमेरिकेप्रमाणे दुहेरी नागरिकत्व नाही. भारतात संघराज्य पद्धती असून सुद्धा भारतातील विशिष्ट परिस्थितीचा विचार करून एकेरी नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढावे हा त्यामागे उद्देश होता. 17वे वैशिष्ट्य लोकांचे सार्वभौमत्व. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेतील सुरुवातीच्या शब्दांमध्येच लोक सार्वभौम आहे असे दिसून येते. भारताची राज्यघटना लोकांनी निर्माण केली आणि स्वीकारली असा उल्लेख उद्देशपत्रिकेमध्ये आहे. म्हणजेच भारतीय गणराज्याचे पालकत्व भारतीय जनतेकडे आहे. 18वे वैशिष्ट्य क्रांतिकारी स्वरूप. परंपरा, रूढी, प्रथा ज्या लोकांचे अन्याय व शोषणास कारणीभूत होत्या अशा प्रथा परंपरा नष्ट करून समता, न्याय, मानवता निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक तरतुदी केल्या आहेत. दुर्बल घटकांसाठी त्यांच्या उद्धारासाठी अनेक प्रकारच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेचे स्वरूप क्रांतिकारी आहे. निष्कर्षापर्यंत पोहोचलं तर भारतीय राज्यघटनेच्या वरील वैशिष्ट्यांमुळे भारताची राज्यघटना जगातील घटनांपेक्षा वेगळी ठरते. धन्यवाद.